नमस्कार भावी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. बघा, जे शिक्षक पदभरती होणार आहेत इथून पुढे ती सगळी पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. कुठलीही असो, तुम्ही विथ इंटरव्ह्यू असो, विदाऊट इंटरव्ह्यू असो, म्हणजे मुलाखतीसह असो किंवा मुलाखती शिवाय असो, ही सगळी इथून पुढची शिक्षक पदभरती ही फक्त आणि फक्त पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती होणार आहे आणि जी मुलाखतीसह होणार आहेत, म्हणजे ज्या ज्या प्रायव्हेट संस्थांमध्ये जी काही मुलाखत घेऊन जी शिक्षकांची पदभरती होणार आहे, त्या पदभरतीसाठी गुणांकन पद्धत आलेली आहे. काय आहे ही गुणांकन पद्धत, आपण ती बघूया. हा जार नेमका काय सांगतोय, ही गुणांकन पद्धत कशी अप्लाय केली जाणार आहेत आणि ही तुमच्यासाठी किती महत्वाची ठरणार आहे, कारण तुम्हाला याच्यातला एक ना एक पॉईंट समजणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ही पदभरती, या पदभरतीमध्ये आता तुम्ही सामोरे जाणार आहात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी A to Z माहिती असायला हव्यात. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील. चला, सगळ्यात पहिले आपण बघूया की नेमका हा जी आर काय आहे. आपण याच्यामध्ये नेमकं समजून घेऊया की याचा बॅकग्राऊंड काय आहे, का ही गुणांकन पद्धत आता अप्लाय होणार आहे, ती कशी होणार आहेत आणि तुम्हाला त्याचा फायदा कसा होणार आहे, किंवा तुम्हाला ती गोष्ट A to Z ही माहीतच असायला हवी. चला, सगळ्यात पहिले आपण बघूया. बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह, अतिशय महत्वाचा, मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करण्यासाठी अनुसरायची मानक कार्य पद्धती. बघा, 2च दिवसापूर्वी एक जी आर आलेला होता. शासनाने असा जी आर काढलेला आहे की इथून पुढे जी भरती होणार आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच व्हायला हवी. आणि पवित्र पोर्टल मार्फत जर होणार आहे तर मग त्याच्यासाठी काहीतरी मानक कार्यपद्धती, म्हणजे काहीतरी प्रोसिजर असायला हवी. तर ते आपण 2 दिवसापूर्वी बघितलं आणि त्याचाच हा पुढचा पार्ट असं समजायला लागेल की त्यांनी सांगितले आता की जर सगळी भरती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहेत आणि शैक्षणिक संस्थांना ते कंपल्सरी आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी मानक कार्यपद्धती असायला हवी. ती मानक कार्यपद्धती चा हा जी आर आहे. चला पुढे बघूया आपण. बघा, आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आलेला आहे, 2 एप्रिल 2026. ठीक आहे. आता याच्यामधील प्रस्तावना बघूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावना ही सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायची असते, ती अतिशय महत्वाची असते. त्यानेच आपल्याला कळते की नेमका हा जी आर आला कशासाठी, याचा अगोदर काय प्रॉब्लेम होता, त्याचं आता सोल्युशन काय काढलाय गव्हर्नमेंटनी. कुठलाही जी आर येतो ना, तो काहीतरी महत्वाची माहिती घेऊन येतो, पण त्याला कुठेतरी काहीतरी बॅकग्राऊंड असतो, ती प्रस्तावना असते. तर आपण सगळ्यात पहिले प्रस्तावना समजून घेऊया, म्हणजे पुढचं तुम्हाला जी गुणांकन पद्धती ती चांगल्या पद्धतीने समजेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, एक 5-1 मिनिट जास्त होऊ शकतो, पण हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला याच्यातला प्रत्येक पॉईंट हा समजलाच पाहिजे. सगळ्यात पहिले आपण बघूया प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये काय आहे, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2000 मध्ये घेतला आहे. अगदी बरोबर. ज्या काही सगळ्या इथून पुढे शिक्षक पदभरती होणार आहे ती फक्त आणि फक्त पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहेत आणि जी टेट एक्झाम आहे तिच्या आधारावर होणार आहे. हे 2017 मध्येच शासनाने सांगितलेलं आहे. आता वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदविले होते. अगदी बरोबर. आपण 2 दिवसापूर्वी त्याचा जी आर बघितला. सद्यस्थितीत खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहेत. बघा, अगदी अतिशय महत्वाचा पॉईंट आहे आणि याच्यामुळे ही प्रस्तावना महत्वाची आहे समजून घेणं, की आता सध्या जी स्थिती आहे त्याच्यामध्ये जे काही खाजगी आहेत, हे बघा, इथून पासून तर इथपर्यंत अतिशय महत्वाचा पॉईंट आहे आणि याच्यासाठीच हा जी आर आलेला आहे. सद्यस्थितीत खाजगी व्यवस्थापन जे आहेत, अनुदानित, अंशतः अनुदानित असतील किंवा विना अनुदानित शाळा असतील त्यांच्याकडे, यांची जी शिक्षक पदभरती होणार आहे
त्या संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह, म्हणजे ज्यांना विदाऊट मुलाखत घ्यायची असतील ज्या संस्थांना ते घेऊ शकतील, पण ज्यांना मुलाखतीसह घ्यायचं आहे असे 2 विकल्प त्यांना आता देण्यात आलेले आहेत. हे पहिलेही दिलेले होते, पण हे सगळं मुलाखती वगैरे होत आहे. आता हा त्याचा बॅकग्राऊंड आहे की हे दोन्ही विकल्प त्यांच्याकडे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा की जे काही खाजगी व्यवस्थापन आहेत, ठीक आहे, खाजगी व्यवस्थापन आहेत त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत. एक मुलाखत, ठीक आहे, विथ मुलाखत, मुलाखतीशिवाय, ठीक आहे, मुलाखत, आणि दुसरं आहे विदाऊट मुलाखत, ठीक आहे, म्हणजे विथ मुलाखत, विदाऊट मुलाखत, असे 2 त्यांच्याकडे पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे, अशी त्यांच्याकडे मुभा आहे. तर आता बघा पुढचा पॉईंट महत्वाचा, मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील 12/2/2025 रोजीच्या अधिसूचनेद्वारे एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. ठीक आहे, म्हणजे काय की आता सपोज ही खाजगी संस्था आहे, त्यांनी ठरवलं की नाही बाबा मला आता काय करायचं, मुलाखत घ्यायची विद्यार्थ्यांची आणि मग मला विद्यार्थी शिक्षक सिलेक्ट करायचे आहेत. आता असं समजा की एक जागा आहे, तिथे एका जागेसाठी 3 शिक्षक, 3 कॅन्डिडेट तिथे इंटरव्ह्यूसाठी जातील. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. हे पवित्र पोर्टल मार्फतच हे उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवाराची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. म्हणजे आता हे जे 3 कॅन्डिडेट जातील, सपोज असं समजा की एक खाजगी संस्था आहे, त्यांना कॅन्डिडेट भरायचा आहे, तिथे सपोज एक जागा आहे. ठीक आहे, तर ते काय ते पवित्र पोर्टलवरती टाकणार आहेत. मग तिथे पवित्र पोर्टल काय करणार आहे, त्यांच्याकडे एक जागा खाली आहे, त्यांना मुलाखत घ्यायची आहे, त्याच्यासाठी 3 कॅन्डिडेट देणार आहेत. आता ह्या 3 कॅन्डिडेट मध्ये कसा सिलेक्ट करायचा, तर कुणाला जास्त गुण मिळतील त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या कॅन्डिडेटला इथं सिलेक्शन होणार आहे. आपण ते गुण कसे द्यायचे, त्याची काय पद्धत आहे, म्हणजेच गुणांकन पद्धत काय आहे ती आता आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, आता तथापि सर्व उमेदवारांच्या संपादकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन व या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहेत. म्हणजे शासनाच्या असंच निदर्शनास आलंय की आपण जरी कॅन्डिडेट दिले इंटरव्ह्यूसाठी तरी त्यांचं योग्य असं गुणांकन किंवा मूल्यमापन केलं जात नाही आणि असे योग्य मूल्यमापन न करता कॅन्डिडेट तिथे सिलेक्ट होतात. मग ज्यांना चांगले गुण आहेत, जे चांगले हुशार कॅन्डिडेट आहेत ते मागे राहून जातात, असं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. म्हणून ही पुढची गुणांकन पद्धत आलेली आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते. अगदी बरोबर. सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. हा सगळा आपण बॅकग्राऊंड बघितला की का हा जी आर आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं अगदी थोडक्यात ही प्रस्तावना काय होती, तर पवित्र पोर्टल मार्फतच कॅन्डिडेट सिलेक्ट व्हावा, कुठलाही असो, विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू, काही असो, तुमची स्वराज्य संस्था असो नाही तर खाजगी संस्था असो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट हा होता की खाजगी संस्थांना त्यांची किती रिक्त जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर टाकायच्या आहेत, त्यानुसार किती जागा खाली आहेत त्या एकाच 3, म्हणजे एक जागा खाली असेल तर त्यासाठी 3 कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला जातील. तर पवित्र पोर्टलने ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे खाजगी संस्थांना. पण आता काय होत होतं की खाजगी संस्था आपल्या पद्धतीने कॅन्डिडेट सिलेक्ट करत होते, पण आता तसं चालणार नाही. त्यांच्यासाठी एक गुणांकन पद्धत आलेली आहे, ती गुणांकन पद्धत फॉलो करायची आहे. ती फॉलो केल्यानंतर त्यांनी जे सिलेक्शन होईल त्याच्यावरती पण पवित्र पोर्टल म्हणजे जे शासन आहेत ते त्याच्यावरती पण देखरेख करणार आहेत आणि ते पण त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत की यांनी जी गुणांकन पद्धत फॉलो केलेली आहे ती स्टँडर्ड आहेत, जी गुणांकन पद्धत फॉलो केली आहे ती प्रॉपर फॉलो होती की नाही. म्हणजे याच्यात खूप पारदर्शकता आता आणल्या जात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात योग्य गोष्ट म्हणजे योग्य उमेदवाराची निवड होईल, जे की तुम्ही आहात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे योग्य उमेदवार आहात, तुम्ही पास होऊन आलेले आहात, तुम्ही कष्ट करून आलेले आहात, तर तुमची निवड होणं इथं गरजेचं आहे. चला आता याच्यावरती शासनाने काय लागू केलाय तो निर्णय आपण बघूया. आतापर्यंत आपण फक्त बॅकग्राऊंड बघितला, आता शासन निर्णय आपल्याला बघायचा. विद्यार्थी मित्रांनो बघा, संदर्भ क्रमांक 1 येथील शासनपत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पद भरतीची प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह म्हणतोय मी, ठीक आहे, मुलाखतीसह हा शिक्षक पद भरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी
त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबणे आवश्यक राहील. मी जे आता वरती एक्सप्लेन केलं की ज्या शैक्षणिक संस्था मुलाखतीसह हा पर्याय निवडणार आहेत, म्हणजे त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये मुलाखत घेऊन शिक्षक पदवरती होणार आहे असा ऑप्शन ज्या शैक्षणिक संस्था निवडणार आहे त्यांच्यासाठी गुणांकन पद्धत अवलंबणं हे कंपल्सरी केलेलं आहे. आपल्याला ते पुढे बघणार आहोत. आता बघा, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रम प्राप्त राहील. म्हणजे बघा, 100 गुणांपैकी किती कुणाला मार्क पडणार आहे? एका जागेसाठी 3 कॅन्डिडेट येतील. मग त्या 3 कॅन्डिडेट पैकी सगळ्यात जास्त मार्क कुणाला मिळणार? 100 पैकी त्या कॅन्डिडेटची तिथं नियुक्ती होणार आहेत. मी त्याचं एक एक्झाम्पल पुढे समजून सांगणार आहेत, त्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अशी समजून घ्या, स्किप करत जाऊ नका, की व्हिडिओ अशी समजली पाहिजे की तुम्ही उद्या 4 जणांना सांगू शकले पाहिजे की बाबांनो, हा जो GR आलाय अशा प्रमाणे मुलाखत होणार आहेत आणि अशा प्रकारे मार्क मिळणार आहेत आणि अशा प्रकारे नियुक्ती होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कोणी कुठे फसवणार नक्कीच नाही. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूया. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील तर मग काय करायचं? असं आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, काय करूया की 100 पैकी आता ही एक कुठली तरी आपण एक संस्था घेऊया. ठीक आहे, ही एक संस्था आहे. ही संस्था आहे, तिच्याकडे एक वॅकन्सी आहेत. ठीक आहे, एक वॅकन्सी आहे. तिच्यासाठी किती कॅन्डिडेट जातील मित्रांनो? 3 कॅन्डिडेट जातील. असं समजूया, A, B, C. ठीक आहे, आता एला सपोज 100 पैकी प्रत्येकाला किती पैकी मार्क मिळणार आहेत? इथं 100 पैकी मार्क्स मिळणार आहेत. आता असं समजूया, या A कॅन्डिडेटला 100 पैकी 60 मार्क मिळाले, B कॅन्डिडेटला 65 मिळाले आणि C कॅन्डिडेटला 62 मिळाले. तर इथे कोणता कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे? B वाला. तर आता त्यांचं काय इथे म्हणणं आहे बघा, तिसरा पॉईंट जो आहे तिथे, उमेदवारांना जर समसमान गुण प्राप्त झाले असतील तर असं समजूया आता आपण की ह्या तिन्ही कॅन्डिडेटला सपोज 100 पैकी सगळ्यांना 60 आणि 60 असे मार्क मिळाले तर काय करायचं? होऊ शकतं, सगळ्यांना एकसारखे मार्क मिळू शकतात. अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. आणि जर वय सारखं असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? मग काय, सपोज आता हे 60 सगळ्यांना मार्क्स तर 60 आहेत. ठीक आहे, मार्क्स 60, पण यांचं एज किती आहे ते आपण बघूया. सपोज एज प्रत्येकाचं 25 आहेत आणि 25 आहेत. मग काय करायचं? त्यांना मार्क पण सारखे आहेत आणि एज पण सारखं आहे. तर काय करायचं? तर त्यांच्यापैकी पुढे दिलेले आहेत, उमेदवारांचे वय देखील जर सारखे असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घेण्यात यावे. ठीक आहे, असे सगळे वेगळे क्रायटेरिया लागून ते कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत. ठीक आहे, आता तिचे 100 मार्क पडणार आहेत. ती गुणांकन पद्धत आहे, ती कशी आहे ती आपण पुढे बघूया. संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विविध प्रकारे गुणांकन झाले आहे की नाही याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या नियुक्तीस मान्यता द्यावी. ठीक आहे, हे बघा, हे असं नाहीये की बाबा संस्थेने मार्क दिलेत आणि मग झालं काम, की ज्याला जास्त मार्क पडले त्याचं सिलेक्शन झालं, तसं नाही. या तिन्ही कॅन्डिडेटला मार्कांचं जे गुणांकन होणार आहेत ते तिन्ही परत कुणाकडे जाणार आहेत? शिक्षण अधिकारी, संबंधित शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे जाणार आहेत आणि ते चेक करणार आहेत की जे गुणांकन दिलं गेलं, जे गुणांकन झालंय ते प्रॉपर झालेलं आहेत की नाही. खूप छान क्रायटेरिया आहेत विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा तुम्हाला मी समजून सांगेल तेव्हा तो खरंच तुम्हालाही आवडेल. आपण पुढे बघूया. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा प्रस्ताव अंतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. अतिशय महत्वाची काय गुणांकन प्रक्रिया आहे? चला पुढे बघूया आपण. आता बघा, मी एक टेबल ओपन केलेला आहे. ठीक आहे, हा तो GR मध्ये आलेला टेबल आहे. सगळ्यात पहिलं काय, अगदी सोप्या पद्धतीत समजून घेऊया आपण. पहिला पॉईंट काय आहेत बघा, आता तुम्हाला किती मार्क पाहिजे? 100. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यात तुम्हाला 100 पैकी किती मार्क पडणार, कसे पडणार? सगळ्यात पहिलं 100 पैकी तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण, म्हणजे आपली जी टेट एक्झाम आहे तिच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले. ठीक आहे, ते मार्क विचारत घेणार आहेत सगळ्यात पहिले. मग त्याच्यापैकी किती? 75% गुण काढणार आहेत. बघा, चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण हे पकडले जाणार आहेत. कमाल 75 म्हणजे जास्तीत जास्त 75 मार्क. आता एक तुमचे पडलेले 75 मार्क नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही असं नका समजू की बाबा एका कॅन्डिडेटला 140 मार्क आहेत आणि एकाला 120 आहेत, मग दोघांना इथे 75 मार्क कन्सिडर केले, असं नाही. 140 पैकी 140 म्हणजे
140च्या 75%. आता बघा मी तुम्हाला इथे एक सिंपल एक्झाम्पल देतो. 140 मार्क पडलेले आहेत, किती पैकी पडले तुम्हाला? 200 पैकी. ठीक आहे, मग याचे 75% असं म्हणणं आहे. याला 120 मार्क पडले आहेत, किती पैकी? 200 पैकी. तर 120 200 पैकी म्हणजे याचे 75% मार्क. ठीक आहे, 75% मार्क इथे कन्सिडर केले जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 100 पैकी सगळ्यात पहिले 75 तुम्हाला पडलेल्या मार्कांच्या 75 त्याचा 75% कॅल्क्युलेट केले जातील आणि ते मार्क पकडले जातील. ठीक आहे, उदाहरणार्थ इथं उदाहरण दिलंय. श यांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेत 200 पैकी 140 गुण प्राप्त असल्यास 140चे 75% का? कारण 200 पैकी तुम्हाला 140 मिळालेले आहेत, तर त्याचे होता 52.5. ठीक आहे, म्हणजे इथं किती मार्क कन्सिडर केले जाणारे विद्यार्थी मित्रांनो? ज्या कॅन्डिडेटला 140 मार्क पडलेले आहेत याचा अर्थ 140 वाल्या कॅन्डिडेटला 52.5 हे त्याचे 75% पैकीचे मार्क झाले, 75% मार्क झालेले आहेत. ठीक आहे, 100 मार्कामध्ये पहिले तुम्हाला 52.5 एवढे मार्क इथे मिळाले, कारण ते तुमचे टेटचे होते. म्हणजे टेट ही गुणवत्ता चाचणी तुमची इथं कन्सिडर झाली. चला, हे समजलं, पुढे जाऊया आपण. ठीक आहे, आता किती? हे बघा, हे 75 मार्क तुम्ही बेरीज करत चला माझ्यासोबत. 75 मार्क, हे 8 मार्क, ठीक आहे, प्लस 7 मार्क, ठीक आहे, प्लस 10 मार्क, ठीक आहे, प्लस हे 10 मार्क तुमचे किती झाले? 10 आणि 7 17, वरती ते 8, ठीक आहे, प्लस 75, टोटल किती झाले तुमचे? 100. या 100 गुण तुमचे कन्सिडर होणार आहे. आता या 100 पैकी पहिले 75 पैकी किती तुम्हाला इथे टेट मध्ये ते पकडले? म्हणजे आता सपोज इथे या कॅन्डिडेटच्या एक्झाम्पल मध्ये 140 मार्क होते, त्याला किती कन्सिडर होतील? 52.5. म्हणजे 75 पैकी त्याला 52.5 इथे कन्सिडर झाले. चला पुढे, आता जे 8 मार्काचं आहे ते तुमचं एक्झाम सारखंच आहे बघा मित्रांनो. कुठला प्रश्न किती मार्काचा त्याप्रमाणे आहेत. आता दुसरं काय कन्सिडर करणार आहे? शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. म्हणजे जे 3 कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला पाठवले गेले आहेत त्या एका जागेसाठी, त्यांची सगळ्यांची व्यावसायिक अर्हता चेक केली जाईल. व्यावसायिक अर्हता म्हणजे कुठली मित्रांनो? तुमचं डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल, ती म्हणजे तुमची व्यावसायिक पात्रता झाली. ठीक आहे, तुमचं काय असणार आहे? डीएड असेल, बीएड असेल किंवा एमएड असेल. ठीक आहे, हे कन्सिडर केले जातील. आता बघा, विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास, सपोज आता असं एक्झाम्पल घेऊया की तुम्ही डीएड पास आहात. ठीक आहे, डीएड पास आहेत, जर तुम्ही विशेष प्रावीण्यासह झालेले असेल, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी 75%च्या वरती एवढे जर मार्क असतील तुम्हाला, तर तुम्हाला 5 गुण इथे मिळून जातील. 8 पैकी 5 गुण तुम्हाला इथे मिळणार. ठीक आहे, जर तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास तर तुम्हाला 3 गुण मिळतील, म्हणजे 8 पैकी तुम्हाला 3 गुण मिळतील. जर तुम्ही पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर तुम्हाला 2 गुण मिळतील. ठीक आहे, जर शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता, बघा हे जे 3 दिलेले आहेत, या 3 कॅटेगरीमध्ये एक तर तुम्हाला 5 गुण मिळतील, 3 गुण मिळतील किंवा 2 मिळतील 8 पैकी. पण मग 8 पैकी 8 कुणाला मिळतील? तर बघा, जर व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता जर असेल तुमच्याकडे, ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये तर बसणार 100%. ठीक आहे, प्लस तुम्हाला अधिकचे गुण 3 मिळणार आहेत. कुठले? जर तुम्ही शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल तुमच्याकडे तर. फॉर एक्झाम्पल, इथं कॅन्डिडेट पाहिजे डीएडचा, पण त्यांनी एमएड केलाय. मी एक्झाम्पल घेतो विद्यार्थी मित्रांनो समजून सांगण्यासाठी, फक्त हा डी पॉइंट. जर तुम्ही तिथं पाहिजे होता कॅन्डिडेट मला डीएडचा, पण तो कॅन्डिडेट आलाय एमएडचा, तर त्याची जी शैक्षणिक अर्हता आहे रिक्वायर्ड जी आहे तिच्यापेक्षा जास्त आहे की नाही? आहेत, म्हणून त्याला हे 3 गुण मिळणार आहेत. म्हणजे त्याला जर असं कन्सिडर करा की तो विद्यार्थी विशेष डीएडला विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेला होता, म्हणजे त्याला हे 5 गुण तर मिळाले, पण त्यांनी एमएड पण केलेलं होतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदवी होती त्याच्याकडे, जी पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त होती, म्हणून हे 3 पण मिळाले. तर त्याचे 5 + 3 किती झाले? 8 होतील. जर असं समजा की तो प्रथम श्रेणीमधला असेल आणि त्याच्याकडे ही पण दोन्ही पण असेल, म्हणजे अधिकची अर्हता असेल, तर हे 3 + हे 3 6 गुण, म्हणजे 8 पैकी त्याला इथं 6 गुण मिळतील. ठीक आहे, हे तिन्ही कॅन्डिडेटला लागू असेल. त्याच्या पुढचा पॉईंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तो आहे 7 मार्कांचा. कुठला? शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. म्हणजे 3 कॅन्डिडेट येणार आहेत, त्यांच्यामध्ये कुणाची शैक्षणिक अर्हता कशी आहे, मग त्या तिन्ही कॅन्डिडेटचं बघितलं जाईल की बाबा विशेष प्रावीण्यासह जर तो एक कॅन्डिडेट उत्तीर्ण असेल तर त्याला 5 मार्क मिळतील. प्रथम श्रेणीमध्ये जर तो उत्तीर्ण झालेला असेल तर त्याला 3 मार्क मिळतील, आणि पास किंवा नुसता द्वितीय श्रेणीमध्ये असेल तर त्याला 2 गुण मिळतील. ठीक आहे, आणि सेम इथं शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेची अधिकची अर्हता
तर त्याला 2 गुण मिळतील, त्याला ऍडिशनल 2 गुण मिळतील. ठीक आहे, म्हणजे यापैकी कुठले तरी एक आणि प्लस हे. ठीक आहे, असे गुण मिळणार आहे त्याला 7 पैकी. म्हणजे असं कन्सिडर करूया की मी 12वी सायन्स नंतर डीएड केलेलं आहे, एक्झाम्पल घेतोय. पण आता मी काय केलंय की बीएससी प्लस डीएड आहे माझं. इथं काय पाहिजे होतं मला 12वी डीएड पाहिजे होतं, पण आता इथं काय बीएससी डीएड आहे, एमएससी डीएड आहे, तर त्याला एक्स्ट्रा 2 गुण मिळणार आहे त्या कॅन्डिडेटला. ओके, ज्या त्या तिन्ही कॅन्डिडेटमध्ये ज्यांचं असेल, ज्याप्रमाणे क्वालिफिकेशन असेल. शैक्षणिक अर्थ म्हणजे काय तुमचं 11वी-12वी विद्यार्थी मित्रांनो, 11वी-12वी शैक्षणिक अर्थ म्हणजे तुमची 11वी-12वी बीएससी म्हणजे इन शॉर्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे, ते म्हणजे तुमचं शैक्षणिक अर्थ. इथपर्यंत क्लिअर आहेत. आपण बघितलं टेटचे मार्क 75% पकडले जाणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक अर्हता ज्याप्रमाणे तुम्हाला मार्क आहेत ते 8 मार्कांचं, त्याच्यासाठी 8 आहेत, 8 मार्कांचं कमाल गुण आहेत. त्याच्यानंतर तुमची जी शैक्षणिक अर्हता आहेत 10वी-12वी ग्रॅज्युएशन, त्याच्यासाठी 7 मार्क आहेत. आणि आता शेवटी 10 मार्क कशासाठी आहे, तर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी, म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये पण डिवाइड केलेत त्यांनी वेगवेगळा. बघा, मुलाखत व्यक्तिगत चाचणी व संभाषण कौशल्याच्या विशेष संदर्भात, खूप महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता तयारी केली की आपल्याला मुलाखत देऊन पण जायचं आहे, विद्यार्थी मित्रांनो कामाला लागा. व्यक्तिमत्व चाचणी सुधारली पाहिजे, तुमचं संभाषण कौशल्य सुधारलं पाहिजे. तुम्ही इंग्लिश मिडियम मधून असेल तर तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन प्रॉपर असलं पाहिजे. इंग्लिश कम्युनिकेशन तर असलं पाहिजे. जर तुमचं चांगलं असेल तर फोनॉटिक्स पण त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे तुम्ही काहीतरी सुधारा आता, कारण हे जवळ आले दिवस, 1-2 महिन्यामध्ये सिलेक्शन होणार आहेत. तर तुम्ही ह्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, कारण 5 गुण आहेत. हे बघा, हे सगळे आता होऊन गेलेले आहेत. हे जे वरचे 3 पॉईंट आहे हे आता आपल्या हातामध्ये नाहीये विद्यार्थी मित्रांनो, हे ऑलरेडी होऊन गेलंय. तुम्ही 10वीला काय किती मार्क पडले असेल, 12वीला असेल, ग्रॅज्युएशनला असतील, तुमच्या व्यावसायिक अर्हतेला तुम्हाला किती मार्क असतील, ते आता आपल्या हातातून ती वेळ गेलेली आहे. आपण ती क्वालिफाय करून आलेलो आहोत पुढे. पण आता हे आपल्या हातामध्ये की या 5 गुणांपैकी मला जास्तीत जास्त किती मार्क मिळतील. जर मी त्या कॉम्पिटिशनला उभा राहिलो तर ह्या 2 कॅन्डिडेटपेक्षा मला जास्त मार्क मिळाले पाहिजे. ते करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, तुम्ही आता दरवाज्यात आलेले आहात, इथून मागे जाण्याची वेळ येऊ देऊ नका. ठीक आहे, अध्यापन कौशल्य याच्यामध्ये पण काय करा, तुम्ही करा प्रॅक्टिस. याच्यासाठी पण 5 गुण आहेत. ठीक आहे, अध्यापन कौशल्य सुधारा तुमचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय दिलंय बघा, काय काय अभ्यास करायचा. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान, उपाययोजन क्षमता ज्ञान, काय असतात ह्या गोष्टी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. 2 गुण आहे त्याच्यासाठी, 2 खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. जरी कमी वाटत असतील ते की बाबा काय 2च गुण आलाय, पण ते तुमचं भविष्य ठरवणार आहेत. ठीक आहे, जास्त सांगायला नको, कारण तुम्ही ऑलरेडी शिक्षक, माझ्या मते तर शिक्षकांसाठी ऑलरेडी पात्र झाला आहात तुम्ही. टीएटी पास केलीत तुम्ही, टेट पास केली आहात तुम्ही ऑलरेडी शिक्षक आहात. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं नॉलेज आहे. तर तुम्ही या विषयांमध्ये घुसा विद्यार्थी मित्रांनो, आणि याचा अभ्यास चालू करा. आता पुढे बघा, उमेदवाराचे पाठ निरीक्षण व त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी करणं, विषय मांडणं, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर करणं, कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळं तुम्ही व्हर्च्युअल वर्ल्ड बनून, तुमचं व्हर्च्युअल दुनिया बनून, आभासी दुनिया बनून, आणि तुम्ही ह्या गोष्टींना सुरुवात करा. त्याच्यासाठी पण 2 गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, 10 गुणांसाठी आहेत. त्याच्या अजून शेवटचा काय गुण आहे, पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डीएड बीएडला शिकलेल्या आहात तुम्ही, कसं करायचं, काय करायचं, ह्या गोष्टी तुम्ही रिपीट करा. तुम्हाला सगळं येतंय, फक्त तुम्ही याचा आता अभ्यास करा. असं समजा की तुम्ही रोज 4 ठिकाणी मुलाखत देत आहेत असं कन्सिडर करा. आणि हे जे 10 गुण हे तुमच्या हातात आहेत विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. ठीक आहे, तर हे टोटल 10 असे 100 पैकी ज्या विद्यार्थ्याला ABCD असे ज्या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त गुण मिळणार आहेत त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. तर अशा प्रकारची गुणांकन पद्धत आता आलेली आहेत. जर तुम्ही कुठल्या संस्थेला इंटरव्ह्यू देणार आहात तर सगळ्यात पहिली गोष्ट ते पवित्र पोर्टल थ्रूच होणार आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारची गुणांकन पद्धत वापरली जाणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींची तयारी करायची आहे. समजून घ्या. याच्यामध्ये काही पॉईंट जरी तुम्हाला क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.